मित्रांनो नमस्कार. आपण आता पुढची कविता अभ्यासणार आहोत 2.6. आतापर्यंत आपण 5 कविता अभ्यासलेल्या आहेत. 12वीच्या सिलेबसमधली 6वी कविता. कवितेचं नाव आहे मनी. या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत विल्यम डेव्हिस. विल्यम डेव्हिस हे कवी एक वेगळ्या प्रकारची व्यक्ती होती. या व्यक्तीने आयुष्यातील पैशांचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या वेगवेगळ्या कलाकृतीतून. एक चांगले कवी होते, चांगले लेखक होते आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या आयुष्यातील काही काळ असेच एक फिरणारी व्यक्ती म्हणून घालवलेला आहे. त्याच्यात आपल्याकडे एक त्यांनी कॉन्सेप्ट दिलेली आहे, ट्रॅम्प किंवा होबो. ट्रॅम्प किंवा होबो म्हणजे काय? असं वाटेल तिकडं फिरत राहणं, जे काम मिळालं ते करत राहणं, अशा प्रकारचं म्हणजे भटकंती त्यांनी केली आयुष्यात. एक आयुष्याचा अनुभव घेण्याचा लोकांचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला. ते अगदी अमेरिकेत फिरले, ब्रिटनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये फिरले, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये ते फक्त फिरत राहिले, अनुभव घेत राहिले. त्यानंतर पेडलर असा एक उल्लेख आलेला आहे या ठिकाणी. पेडलरचे 2 अर्थ आहेत आणि 2 शब्द आहेत ॲक्च्युली. एका पेडलरच्या स्पेलिंगमध्ये सिंगल डी येतो आणि एल नंतर येतो पेडलर. त्याचा अर्थ काय असतो की फेरीवाला. काहीतरी आपण सीजनल व्यवसाय करणे, कोणते तरी वस्तू घेणे, विकणे. आणि या ठिकाणी जो शब्द आलेला आहे पेडलर, PEDDLER, हा पेडलर मात्र काय दर्शवतो की काहीतरी वस्तू सापडलेल्या, चोरलेल्या वस्तू विकणं, याला आपण काय म्हणतात? पेडलर म्हणतात. आणि मग त्यानंतर काही कालावधीनंतर म्हणजे हे काम केल्यानंतर त्यांनी असं स्ट्रीट सिंगर म्हणून सुद्धा आपलं म्हणजे रस्त्याने फिरत राहायचे, गाणे म्हणत राहायचे, अशा प्रकारचा उद्योग केला. कोणी काही पैसे दिले ते घेत राहायचे, बस फक्त जगाचा अनुभव घ्यायचा, एक स्वच्छंदी जीवन जगायचं, ज्या जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही, मनावर टेन्शन नाही, कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही. अशा प्रकारे ते अनेक दिवस हिंडत राहिले आणि या काळात जीवनाचा अनुभव घेत असताना त्यांनी काही कविता लिहिल्या आणि पहिला कविता संग्रह द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स हा त्यांनी प्रसिद्ध केला. आता ही जी कविता आहे मनी, ही कविता आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते? थोडक्यात काय आहे या कवितेची थीम? की तुम्हाला आयुष्यात आनंद, निखळ आनंद अनुभवण्यासाठी गरीब असणं आवश्यक आहे. तुम्ही गरीब नसाल तर आयुष्याचा निखळ आनंद घेता येणार नाही. अगदी निर्मळ मनाने जगता येणार नाही, स्वच्छंदीपणे जगता येणार नाही, स्वातंत्र्याचा अनुभव घेता येणार नाही. अशा प्रकारची त्यांची या कवितेची थीम आहे. चला आपण आता मुख्य कवितेकडे वळूया. सुंदर कविता आहे, छोटी कविता आहे. पुन्हा या कवितेत प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी आहेत आणि जवळजवळ 5 स्टांजा आहेत कवितेच्या. आणि काही शब्दांचा उल्लेख खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आता मी तुम्हाला कविता शिकवताना ते समजून सांगणार आहे. म्हणजे एकच शब्द, एका लेटरचा एक शब्द इतक्या विविध प्रकारे आला आहे. त्याची एक गंमत आहे, ती गंमत आपल्याला आता या कवितेतून अभ्यासायची. चला बघूया. पहिल्या कवितेची पहिल्या स्टांजाची पहिली ओळ. व्हेन आय हॅड मनी, मनी ओ, हाच तो शब्द ज्याच्याबद्दल मी बोलत होतो. हा ओ शेवटी आलेला आहे, त्याला एक्सक्लेमेटरी मार्क आहे. पुन्हा वाचतो. व्हेन आय हॅड मनी, मनी ओ. आता मी जे एक्सप्रेशन्स दिले ते एक्सप्रेशन्स निगेटिव्ह किंवा नैराश्यपूर्ण आहे. म्हणजे जेव्हा माझ्याकडे पैसे होते, पैसे असतानासुद्धा हा जो शेवटी ओ येतो आहे ना, ओ, हा काय दर्शवतो की काहीतरी मिसिंग आहे कवीच्या लाईफमध्ये. कवी म्हणण्यापेक्षा आपण इथे नॅरेटर म्हणूया. ज्या व्यक्तीची ही कथा आहे, जो आपल्या शब्दाने सांगतोय तो नॅरेटर आहे. तो प्रत्येक वेळा कवी असतोच असं नाही, म्हणून आपण त्याला नॅरेटर म्हणूया. काय म्हणतोय तो की जेव्हा माझ्याकडे पैसा होता, पैसा, ओ म्हणजे काहीतरी नैराश्यपूर्ण तो ओ दर्शवतो. आणि त्या ओमधून काय दर्शवलं जातं आहे की या नॅरेटरकडे पैशांची कमतरता आहे का? नाही, पण कसली तरी कमतरता येते. हा वाचण्याचा खेळ आहे, शब्दांचा खेळ. आपल्याला एकदा कविता समजली, कवितेचा सेन्स कळला की ती कशी वाचावी हेही आपल्याला कळतं. मग हा जो शेवटचा ओ कसा आहे? ओ म्हणजे काय? माझ्या आयुष्यात काहीतरी कमतरता होती. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. आता कोणती कमतरता होती? तर दुसऱ्या ओळीत ते क्लिअर होतं आहे. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर.
जोपर्यंत मी गरीब झालो नाही, गरिबीचं जीवन जगलो नाही, तोपर्यंत मला आनंद म्हणजे काय माहिती नव्हता. म्हणजे हा जो पहिला जो ओ होता, एक्सक्लेमेटरी मार्क ओ, काय दर्शवतोय की काहीतरी कमतरता आहे. आणि ती कमतरता कसली होती? आनंदाची कमतरता होती. व्हेन आय हॅड मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. माझ्याकडे खूप पैसा होता, तरी पण, ओचा अगदी साध्यातला साधा अर्थ आपण काय घेऊया, तरी पण आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. जोपर्यंत मी गरीब झालो नाही तोपर्यंत मला आनंद म्हणजे काय, आनंद कशाशी खातात हे कळलं नाही. थोडक्यात गरीब झाल्यानंतर कळलं की आनंद म्हणजे काय असतो आयुष्याचा. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोर. आता पुन्हा थोडंसं आहे ना, काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात, त्या समजून सांगणार. आता कनेक्शन, पुन्हा मी कविता शिकवताना सगळ्यात जास्त महत्त्व कशाला देतो? कनेक्शन. मी तुम्हाला यापूर्वी अनेक कविता शिकवताना सांगितलेलं आहे की कवितेच्या ज्या वरच्या ओळी असतात ना, त्यांचं कनेक्शन आपल्याला खाली जोडायचं असतं, विनाकारण त्या ओळी दिलेल्या नसतात. काय म्हणतोय कवी या ठिकाणी? फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोर. पहिल्या ओळीकडे जाऊ. काय होती पहिली ओळ? वेन आय हॅड मनी ओ. माझ्याकडे जेव्हा पैसा होता ना, तरी पण मला आनंद काय माहिती नव्हता. आनंद कशातून मिळतो? आनंद आपल्या स्वतःच्या मनस्थितीतून तर मिळतोच, विचार करण्याच्या पद्धतीतून तर मिळतोच, आपल्या वागणुकीतून तर मिळतोच, पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमुळे सुद्धा आनंद मिळतो. आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत? काय? आय न्यू नो जॉय टिल आय वेंट फॉर. गरीब होईपर्यंत मला आनंद म्हणजे काय माहिती नव्हता. आणि का बरं माहिती नव्हता? श्रीमंत असताना, आपल्याकडे पैसे असताना प्रॉब्लेम का होता? आनंद देणाऱ्या व्यक्ती आजूबाजूला होत्या का? नव्हत्या. मग काय प्रॉब्लेम होता? तर कशा प्रकारचे व्यक्ती होते? तर फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोर. माझ्या आजूबाजूला, माझ्या दारावर मित्र म्हणून अनेक लोक यायचे. ते मित्र म्हणून यायचे, माझा दार खटखटावायचे. त्या ठिकाणी काहीतरी त्यांचा स्वार्थ होता. कोणता स्वार्थ होता? की मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा आहे. त्यांचा स्वार्थ भागवण्यासाठी ते माझ्यापर्यंत येत होते, स्वतःला माझे मित्र म्हणून घेत होते. पण ते त्यांचं मित्र म्हणून घेणं फक्त ढोंग होतं. आणि अशा ढोंगी लोकांसोबत मला जीवनाचा खरा आनंद मिळू शकत नव्हता. आणि तो मला तेव्हा मिळाला जेव्हा मी गरीब झालो. कारण गरीब झाल्यावर आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ते खरोखर प्रेमळपणे वागत असतात, आत्मीयतेने वागत असतात, खरे वागत असतात. मुख्य म्हणजे काय? खरे वागत असतात. आपण गरीब असूनही आपल्या आजूबाजूला जर कोणी असतं, कोणी राहतं, तो त्यांचा चांगुलपणा राहतो. आणि तो चांगुलपणा म्हणजे काय? चांगली माणसं म्हणजे काय? आनंद. म्हणून गरीब होण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी गरीब होणं आवश्यक आहे. गरीब झाल्यावर आजूबाजूला येणारी माणसं चांगली असतात आणि त्या चांगुलपणातून आयुष्याचा काय मिळत असतो? आनंद मिळत असतो. पहिला स्टांजा उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, खूप सुंदर आहे. साधे अर्थ वाटतात आपल्याला, साधे शब्द वाटतात, एकदम साधं. पण काही गोष्टी समजून नाही घेतल्या तर बिचाऱ्या कवीची कविता लिहिण्याची मेहनत वाया जाणार. समजलं? ओ नाही समजला तर काहीच उपयोग नाही कविता. तो ओ काय दर्शवतोय? नैराश्य. का बरं? आनंद नाही. का आनंद नाही? तर चांगली माणसं आजूबाजूला नाही, जी येतात ती काय फक्त स्वार्थी मंडळी आहे. स्टांजा नंबर 2. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not speak to let this false world know. खूप सुंदर इमेज वापरलेली. कल्पना करा की लहान मुलगा आहे, त्याच्या हातात एक खेळणं आहे. ते खेळणं जर तो खेळू शकत नसेल तर त्या खेळण्याचा त्याच्या आयुष्यात उपयोग काय? त्याच्या हातात वाद्य आहे, तो वाद्य जर तो वाजवू शकत नसेल तर वाद्य त्याच्या हातात असण्याचा उपयोग काय? त्याला कोणी मना केलेलं आहे का? नाही. तो वाजवतो, खेळतो. पण समजा त्याच्या हातात वाद्य आहे. आता ते ट्रम्पेट म्हणजे काय? अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. कनेक्शन आहे. ही ओळ खाली जात नाही, या वरच्याच भागाशी संलग्नित आहे. तो मुलगा आहे, त्याच्या हातात ट्रम्पेट आहे, म्हणजे असं हवा फुकून वाजवण्याचं काहीतरी एक
तुम्ही आपलं लग्नामध्ये बँड वगैरे असतो ना, त्याला पण ट्रम्पेट म्हणतात. ती तुतारी असते त्याला पण ट्रम्पेट म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रम्पेट असतात. हा मुलगा खेळतो, वाजवतो तो ट्रम्पेट, पण त्याला कधीतरी कळतं त्याला की आपण हे केव्हा नाही वाजवायला पाहिजे. जस्ट इमॅजिन की त्याच्याकडे ते ट्रम्पेट आहे, कोणीतरी आजूबाजूला मनुष्य मरून पडलेला आहे, त्यावेळेस त्याला कळतं की नाही, घटना दुःखद आहे, आपण हा ट्रम्पेट नाही वाजवायला पाहिजे. म्हणजे काय, त्याला या ठिकाणी ट्रम्पेट वाजवण्याचं स्वातंत्र्य नाही हातात असूनसुद्धा. या मुलासोबत कवी स्वतःची तुलना करतोय. काय माहिती आहे नॅरेटरला, काय आपल्या आजूबाजूची माणसं कशी आहेत, लबाड आहेत. फक्त आपल्या श्रीमंतीसाठी हे आपल्यापर्यंत आलेले आहेत, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले आहेत, हे मला माहिती आहे. आता हे मला माहिती आहे, पण मी त्यांना सांगू शकत नाही, कारण हा स्वार्थ काही वन सायडेड नसतो, दोघं बाजूंनी असतो. कवीलाही त्यांची किंवा नॅरेटरला किंवा कोणत्याही श्रीमंत व्यक्तीला सुद्धा त्यांचीसुद्धा गरज असते. दोघं एकमेकांची गरज भागवत असतात. फक्त गिव्ह अँड टेकचं रिलेशन आहे ते, खरं मैत्रीचे संबंध नाहीत, ते खऱ्या मैत्रीचे रिलेशन्स नाहीत. हे कवीला माहिती आहे, नॅरेटरला माहिती आहे, पण नॅरेटर ते बोलू शकत नाही. कारण का, स्वार्थासाठी आलेले माणसं थोडी आहेत. त्यांच्यामधली जी इन्सानियत आहे ती मरून गेलेली आहे, ती मेली आहे, म्हणून तर ते श्रीमंत व्यक्तीकडे आपला स्वार्थ साधण्यासाठी आलेली आहेत. मग अशा व्यक्तीला जे सत्य आहे ते सांगण्याची गरज काय. आय रिपीट, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. मला असं वाटलं की मी त्या मुलासारखा आहे, ज्या मुलाच्या हातात ट्रम्पेट असून तो वाजवू शकत नाही, कारण बाजूला एक मनुष्य मरून पडलेला आहे. आणि अशा स्थितीत ते ट्रम्पेट वाजवणं मॅनर्सच्या दृष्टीने योग्य नाही. आजूबाजूला दुःख आहे, लोक दुःखी आहेत, अशा कोणीतरी ट्रम्पेट वाजवून आनंद व्यक्त करणं चुकीचं आहे. अगदी कवी काय म्हणतो, नॅरेटर काय म्हणतो, आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ल्ड नो. हे जग लबाड आहे आणि मी त्यांना हे कळू देणार नाही. माझी पण हिंमत नाही बोलायची, त्यांना सांगायची की तुम्ही लबाड आहात, कारण इथे कुठेतरी स्वार्थ आहे आणि दोघांचा आहे. पण समोरचा व्यक्ती जास्त स्वार्थी आहे, तो आपल्याकडे स्वार्थासाठी आलेला आहे, हे मी त्याला सांगू शकत नाही. त्या मुलासारखं त्याच्या हातात ट्रम्पेट असून तो वाजवू शकत नाही, कारण बाजूला मनुष्य मरून पडलेला आहे. हे माणसात नसलेली माणसं, फक्त स्वार्थासाठी जवळ आलेली माणसं, यांच्यात माणुसकी नाही, यांना मी हे सांगून उपयोग नाही. माझ्यात तशी हिंमतही नाही सांगण्याची की तुम्ही लबाड आहात. बिकॉज अ मॅन इज डेड आय डेअर्ड नॉट टू स्पीक. मी बोलणार नाही आहे काय, टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड, एक खोटं जग, लबाड जग, त्यांना सांगणार नाही की तुम्ही लबाड आहात. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ, थर्ड स्टांजा, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट आर एव्हर लाईट. आता कवीने, नॅरेटरने कसं जीवन जगलेलं आहे आपण बघितलं. एक वेगळ्या लेवलला जीवन जगलं. फक्त जगात फिरतायत ते, एक पेडलर म्हणून, एक ट्रॅम्प म्हणून, स्ट्रीट सिंगर म्हणून. याच्यातून काय आलं त्यांना, जगाचा अनुभव आला, त्यांचा संबंध माणसाशी आला, त्यांना माणसं बघायला मिळाली, त्यांना माणसं वाचायला मिळाली. ठीक आहे. आता काय झालं या ठिकाणी, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ, या जीवनाबद्दल मी खूप विचार केला. आय सीन अँड सीन, हे जग मी खूप बघितलं. हाऊ पुअर मॅन्स हार्ट आर एव्हर लाईट. आणि प्रश्न पडतोय आणि त्याचं उत्तरही मिळतं आहे की हा जो गरीब व्यक्ती आहे ना, गरीब व्यक्ती, त्याचं मन एवढं स्ट्रेस फ्री का आहे, लाईट, म्हणजे कुठल्याही प्रकारचं दडपण नाही जीवन जगताना. म्हणजे थोडक्यात खूप आनंदाने तो जीवन जगतो आहे, खूप एन्जॉय करतो आहे ते त्याचं लाईफ. त्याला, लेखकाला हा प्रश्नही पडला आणि उत्तरही मिळालेलं आहे. उत्तर आपल्याला पहिल्या स्टांजातूनच दिलेलं आहे. गरीब व्यक्तीच्या आजूबाजू येणारी लोक प्रामाणिक आहे आणि त्याच्यातून मिळणारा आनंद प्रामाणिक आहे. ठीक आहे. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. गरीब माणसाचं हृदय एवढं स्ट्रेस फ्री, एवढं आनंदी, एवढं फ्री का. वरच्या स्थानामध्ये आपण काय बघितलं, फ्रीडम नाही आहे. समोरचा व्यक्ती लबाड आहे, माहिती असून बोलू शकत नाही, त्या मुलासारखं ज्याच्या हातात ट्रम्पेट आहे पण कोणीतरी बाजूला मरून पडले म्हणून तो वाजवू शकत नाही. इथे तसं नाही आहे. हा गरीब मनुष्य जो आहे ना, फ्री आहे, त्याचं मन अत्यंत, काय म्हणता येईल त्याला, आनंदी आहे, आल्हाददायक आहे. तो आजूबाजूच्या परिस्थितीचा व्यवस्थित आनंद घेऊ शकतोय.
अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आता अनुभव आपण रोजच घेतो. मॉर्न टिल नाईट. आधी फ्रेश समजून घ्या. मॉर्नचा अर्थ मॉर्निंग आहे या ठिकाणी. नाईट सकाळपासून रात्रीपर्यंत. काय होतं आहे, गरीब माणसाची ज्या पत्नी आहेत त्या काय करतात, एखाद्या मधमाशीसारखं गाणं गुणगुणत असतात. आणि काम कसं आहे, सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत. मी तुम्हाला म्हटलं हा अनुभव आपण रोज आपल्या घरात घेतो. आपल्या घरात ज्या स्त्रिया असतात त्या सकाळी सर्वांच्या आधी उठलेल्या असतात. सर्वांच्या आधी त्यांचं काम सुरू होतं. दिवसभर प्रचंड मेहनत आहेत. काही स्त्रिया तर घरचं काम करून अगदी नोकऱ्यासुद्धा करतात. पुन्हा सायंकाळी घरी आल्यावर सर्व त्यांना काम करावं लागतं. आणि सर्वात उशिरा झोपणारी व्यक्तीसुद्धा कोण असते, स्त्री असते. आणि त्यातल्या त्यात जर गरीब फॅमिली बघा, तुम्ही जर शेतकरी फॅमिली बघितली, त्या शेतकऱ्यापेक्षा जास्त काम त्या शेतकऱ्याची पत्नी करत असते. घरातलं सगळं काम करून शेतीतलं सर्व काम ती सांभाळते. तिच्यावरच ते सगळं चालू असतं. जड काम जे आहे तो साहेब करत असतात, पण जे मुख्य काम आहे ना, अगदी बारीक निरीक सारीक ते सर्व काम ती स्त्री करत असते, त्या शेतकऱ्याची पत्नी करत असते. आणि ते काम करत असताना बघा तुम्ही कसा आनंद आहे त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर. ती त्या मधमाशीसारखं गाणं गुणगुणत ते काम करत असते. आपल्याला अनुभव आहे, साधं ते घरात दळण वगैरे करतात, म्हणजे ते दाणे असतात, दाण्यांमधली घाण असते ती काढत असतात, तेव्हासुद्धा ती स्त्री गुणगुणत असते, काहीतरी गाणं म्हणत असते, काहीतरी ओव्या म्हणत असते. जेव्हा किचनमध्ये सुद्धा काही काम करत असतात तेव्हासुद्धा काहीतरी गुणगुण चालू असते, गाणं म्हणत असतात या स्त्रिया. आणि पूर्वी तर घट्या होता, त्या घट्यावर दळण दळलं जायचं, तेव्हा तर अप्रतिम अशा किती ओव्या आपल्या महाराष्ट्रात आपल्याला ऐकायला मिळतील. घरोघरी प्रत्येक स्त्रीला ह्या ओव्या माहिती असतात. हे जे गुणगुणणं आहे कुठून आलं आहे, एवढं काम करावं लागतं सकाळपासून सायंकाळपर्यंत, तरी एवढा आनंद कुठून, एवढं छान वातावरण कसं, एवढं मन त्यांचं प्रफुल्लित कसं. तर याचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे की गरीब झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आनंद म्हणजे काय असतो, स्ट्रेस फ्री जगणं म्हणजे काय असतं. त्याचं कारण आपल्याला कळलेलं आहे की आजूबाजूला असणारी मंडळी लबाड नाही. बऱ्यापैकी प्रामाणिक मंडळी आजूबाजूला असली तर आपल्याला आनंदसुद्धा घेता येतो आहे. छान स्टांजा आहे. मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते काही जणांची या स्टांजामध्ये. स्त्री दुःखी नाही आहे, तो शेतकरी दुःखी नाही आहे, तो मजूरही दुःखी नाही आहे, तो गरीब व्यक्तीही दुःखी नाही आहे. दिवसभर हे सर्व काम करतात आणि आनंदाने काम करतात. दुःख नाही, आनंदाने काम करतात. लक्षात घ्या, मिसअंडरस्टँडिंग करायची नाही. हा स्टांजा काही जणांसाठी तसा होऊ शकतो की मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. नाही, इथे आनंद आहे. कवितेचा सेन्स काय की गरीब व्यक्ती आनंदी का, आणि आनंद कळण्यासाठी आपल्याला गरीब व्हावं लागतं. चला पुढचा स्टांजा आपण बघू. सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ. जेव्हा मी ह्या गरिबांना हसताना बघतो, ते हसणं साधं नाही आहे, ते हसणं साधं नाही, अत्यंत निखळ खळखळाट आहे चेहऱ्यावर. बघा तुम्ही, स्ट्रेस नाही आहे. ते गप्पा वगैरे मारतात ना असे खेड्यातले लोक, असे शेतकरी मंडळी, अगदी मनमोकळ्या गप्पा असतात, मनमोकळी एकमेकांची यथेच्छ बुडवत असतात आणि खूप छान आनंद घेत असतात. म्हणून कवी म्हणतोय, सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ, जेव्हा या गरिबांना मी हसताना बघतो, अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राउन, आणि त्याच वेळेस मला श्रीमंतांच्या चेहऱ्यावरच्या त्या कपाळावरच्या आड्यागुड्या त्या बघायला मिळतात. सतत डाफरणं बघायला मिळतं. फ्राऊन काय, कोल्डली फ्राऊन म्हणजे हे काय, एक प्रकारचे ओरडणं आहे, चिडणं आहे, रागावणं आहे. हा दोन फरक आहे. काय म्हणतोय नॅरेटर, जेव्हा मी गरिबाला निखळ हसताना बघतो, अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राऊन, आणि अत्यंत थंडपणे संताप करताना श्रीमंत व्यक्तीला बघतो. पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. मस्तपैकी ती फ्रेज आहे. एकाला वर जायची गरज नाही, पण दुसऱ्याला खाली यायची गरज आहे. हे खाली जाणं वर येणं याचा संबंध पैशाशी नाही, श्रीमंतीशी नाही. तर आपली जी वैचारिक पातळी आहे त्याचा जर विचार केला तर गरीब व्यक्तीला अधिक वर जाण्याची गरज नाही आहे. कारण निखळ आनंद घेतोय का आयुष्याचा? हो, घेतोय. मग आयुष्याचा अल्टिमेट एम काय? अल्टिमेट, व्हॉट इज द अल्टिमेट एम ऑफ लाईफ? टू बी हॅपी, टू गेट द हॅपीनेस, टू लिव्ह अवर लाईफ हॅपीली. मग ते गरीब व्यक्ती घेतोय का? हो, घेतोय. मग त्याला वेगळ्या पद्धतीने अजून वरच्या लेवलला जाण्याची गरज आहे का? नाही. पण श्रीमंत व्यक्ती बघा, तो मोकळ्या मनाने आनंद घेतोय का आयुष्याचा? नाही.
थंडपणे तो काय करतोय, संतापतोय, रागवतोय. आजूबाजूला सगळे लबाड माणसं आहेत, त्याला माहिती आहे, तरी तो मन दाबतोय. त्यांच्याबद्दल तो बोलू शकत नाही. इतका स्ट्रेस त्यामुळे हृदयावर आलेला आहे. तो मनसोक्त आनंद घेऊ शकत नाही. म्हणजे त्याला खाली येणं गरजेचं आहे. या सगळ्यांपासून त्याने स्वतःची सुटका करून घ्यायची. त्याला पैशांपासून सुटका करून घ्यायची. त्याला लबाड लोकांपासून सुटका करून घ्यायची. त्याला जमिनीवर यायचं आहे. जमिनीवर आला, गरिबीचं आयुष्य जगला, तेव्हा आजूबाजूला प्रामाणिक जे लोक असतात त्यांचा अनुभव येईल आणि तो आनंद व्यक्त करेल. याला वर जाण्याची गरज आहे, श्रीमंत होण्याची गरज आहे का? नाही. वैचारिक पातळी हा सर्वश्रेष्ठ आहे. कोण? गरीब व्यक्ती. कारण त्याला आयुष्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते त्याने प्राप्त केलेलं आहे. तो आनंदी आहे, निखळपणे हसू शकतो. व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ, जेव्हा मी त्यांना हसताना बघतो तेव्हा कळतं की यांनी वरच्या लेवलवर जायची गरज नाही. का? हे ऑलरेडी वरच्या लेवलवर आहेत, चांगलं जीवन जगतायत. हाऊ पुअर मेन सॉरी अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉम, जेव्हा थंडपणे रागवताना मी बघतो तेव्हा मला काय कळतं की रिच मेन शुड कम डाऊन, श्रीमंत व्यक्तींना खाली येण्याची गरज आहे. तो घमंड, तो जो घमंड आहे पैशांचा, तो त्यांना सोडण्याची आवश्यकता आहे. त्यांना खाली येऊन, जमिनीवर येऊन, जमिनीवर चालणाऱ्या माणसांसारखं वागण्याची गरज आहे. तेव्हा त्यांना तो आनंद मिळणार आहे. आता आपण पुढचा स्टांजा बघू. पुन्हा या ठिकाणी तो ओ शब्द आलेला आहे, त्याची मजा आपल्याला घ्यायची आहे. वेन आय हॅड मनी, मनी ओ, पुन्हा तो नैराश्य आलं आहे. जेव्हा माझ्याकडे पैसा होता, ओ, तरी पण माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू, पैसा असूनसुद्धा माझे अनेक मित्र कसे सिद्ध झाले? अनट्रू, खोटारडे. आले, मतलब साधलं, गेले. मतलबी होते ते. आपलं मतलब साधलं आणि निघून गेले. अनट्रू. श्रीमंत होतो काय? वेन आय हॅड मनी, मनी ओ, हा कसा आहे? ओ, तरी पण वाईट वाटतंय त्याला. काय की मित्र कसे ठरले? अनट्रू ठरले, खोटारडे ठरले. बट नाव आय हॅव नो मनी ओ, आता हा ओ आनंदाचा आहे. परंतु आता माझ्याकडे पैसे नाही. नॅरेटर काय म्हणतोय? आता माझ्याकडे पैसे नाही, बट नाव आय हॅव नो मनी ओ. ओ म्हणजे आता जे मिसिंग होतं ते मिळालेलं आहे. पहिला ओ काय होता? ओ, मिसिंग आहे. चांगले मित्र मिसिंग आहेत, चांगलं वातावरण मिसिंग आहे, चांगले लोक मिसिंग आहेत, त्यामुळे आनंद नाही. आता पैसे नाहीत, पण ओ कोणता आहे? ओ. माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू, जरी माझे मित्र कमी आहेत, पण ते मित्र कसे आहेत? रियल आहेत. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण महत्त्वाचं असतं. आपल्या आजूबाजूची लोक कसे आहेत ते महत्त्वाचं असतं. आपल्या आजूबाजूला कमी जरी मित्र असले तरी चांगले मित्र पाहिजे. ते मित्र आपलं आयुष्य उज्ज्वल करतात, अत्यंत सुंदर आनंद देतात. आणि तो जो सुंदर आनंद आहे तो खूप श्रीमंतीत गेल्यानंतर एक आपल्याच विश्वात जगणाऱ्या व्यक्तीला तो मिळत नाही. कारण त्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला येणारी मंडळी ही कशी आहे? स्वार्थी आहे, मतलबी आहे. पण तुमच्याकडे जेव्हा काही नसतं, तुमच्या पुरतं असतं, सर्वसाधारण असतं, त्यावेळेस आजूबाजूला जमणारी मंडळी खरी मंडळी असते. आणि या मंडळीतून आपल्याला काय मिळतो? आनंद मिळतो. काय कवितेचं टायटल? पैसा. आणि हा पैसा असल्यावर येणारी मंडळी, नसल्यावर येणारी मंडळी, आणि त्यातून मिळणारा आनंद. आणि तो खरा आनंद कोणता याबद्दल छान विवेचन केलेलं आहे कवीने. कविता आपल्याला समजलेली आहे. अगदी साध्या सोप्या भाषेत आपण ती समजून घेतलेली आहे. छान तुम्ही रिस्पॉन्स देत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. रोज मी ते बघतो. जो वॉच आवर्स आहेत खूप चांगला आहे. अजूनही माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त ज्यांना आवश्यक आहे अशा व्यक्तींपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा. शेअर करत राहा, लाईक करत राहा आणि आवडल्यावर कमेंट नक्की करत राहा. ठीक आहे. सबस्क्राईब तर तुम्ही करतच आहात, अजूनही त्यासाठी प्रयत्न केला तर चांगलं होईल. ठीक आहे. धन्यवाद. आणि आजच मी शक्यतोवर प्रयत्न करतो की आजच ॲप्रिशिएशन या कवितेचं घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.